नमस्कार. दीपक दीक्षित रांगोळी कॅलिग्राफी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. तर आज आपण अर्ध्या इंचाच्या टूल्सने एक सुविचार घेणार आहोत लिखाणासाठी. तर याच्यामध्ये वाक्य लिहिताना म्हणा किंवा कुठली गोष्ट लिहिताना मार्किंग कशी करायची, आपल्याला समजा दोन बोटाने असं जर नाही जमलं डायरेक्ट काढायला तर तुम्ही एखादी छोटीशी अशी स्केल वगैरे काही पण घेऊ शकता. इथं अशी जर आपण ठेवली तर व्यवस्थित ती आपल्याला दिसते. या पद्धतीनं एक मार्किंग करून घ्यायची. मग अस्पष्ट रेषा आपल्याला दिसायला लागते. जर आपली हाताने जर डायरेक्ट सरळ नाही आली तर मग याच्यावर तुम्ही हलक्या हाताने करू शकता या पद्धतीने. बरोबर आहे. तर आता आपण पहा, सर्व मोकळ्या मनानं काढायचं. गुणात खालची जी लेवल आहे तुमचा सराव झाल्यानंतर ते ऑटोमॅटिक बरोबर येणार. खालून मार्किंग करायची गरज पडत नाही. तुम्हाला समजा खालची लेवल जर पाहिजे असेल तर तुम्ही खालूनही त्या पद्धतीची मार्किंग करू शकता. सर्व गुणात महत्त्वाचा. आता याच्यामध्ये दोन प्रकार असतात. आपल्याला या अक्षराला शेडिंग नाही करायची. शेडिंग जर नसेल करायची तर अक्षर जवळ घ्यायचं, आणि शेडिंग जर करायची असेल तर हे अक्षर आपल्याला थोडं मोकळं काढावं लागतं, म्हणजे आपल्याला तिथं शेडिंग करता येऊ शकते. शेडिंग करताना याच्यामधील अंतर थोडं वाढवावं लागतं, म्हणजे आपली शेडिंग व्यवस्थित येते. आता आपण जे वरचं नाव जे काढलंय किंवा जे लिहिलंय त्याला पॅरलल लाईन घ्यायची खाली. पहा, याला पॅरलल दोन बोटाच्या चिमटीने एक लाईन काढल्यानंतर वरच्याचा आधार घेऊन आपण खालची लाईन काढू शकतो. सर्व गुणात महत्त्वाचा गुण म्हणजे सरळच टूल्स धरतोय मी. मात्रा पहा, मात्रा दोन प्रकारचा काढता येतो आपल्याला. एक असा सरळ टूल्स धरून आणि एक असा टूल्स धरून. तर मी सध्या सरळच दाखवतो. पुढच्या एखाद्या व्हिडिओत तुम्हाला या पद्धतीचा मात्राही दाखवेल. या पद्धतीने म्हणजे आता आपल्याला या सुविचारामधला मुख्य शब्द आहे तो आपल्याला थोडा मोठा घ्यायचा आहे. जसं आपण हे अर्ध्या इंचाने घेतलंय तर ते आपल्याला 1.5 घेऊ शकतो आपण, 2 घेऊ शकतो किंवा 1 इंचाचाही घेऊ शकतो. तर आता पहा, आपल्याला इथं तळमळ शब्द हा 2 इंचाच्या टूल्सने घ्यायचा आहे. तर याला पॅरलल लाईन आपण हातानं, याला काना मात्रा वगैरे काही नाहीये, त्याच्यामुळे आपण इथून जवळून घेत. जर आपल्याला त्या शब्दाला जर मात्रा वेलांटी जर असेल तर आपण अंतर थोडं खाली घेतलं असतं. आता इथं आपण थोडं असं जवळ घेतोय. आता देवनागरी जो कट असतो याला बरोबर येण्यासाठी आपण इंग्लिशचा 1.5 इंचचा टूल्स घेतला. इथं पहा, रेश देवनागरी कट येतो त्याला बरोबर. या पद्धतीने पलीकड जो कट याला तसा. आता तळमळ हे शब्द आपण, हा शब्द 2 इंचाच्या मराठीच्या टूल्सने काढतोय. बघा, अगदी सरळच धरायचंय आणि मोकळ्या मनाने याला आता स्ट्रोक वगैरे खाली तुम्ही घेऊ शकता.
आणि या रेषेच्या चिटकून घेण्यापेक्षा थोडं वरून घ्यायचं आणि खाली थोडं असं टर्न करायचं. याला पण असं रेषेच्या वरून घ्यायचं, थोडं कर्व करायचं. प्रत्येक अक्षराला तळमळ. याला शेडिंग करताना करायचे असेल तर थोडं विरळ विरळ लिहायचं. सर्व गुणात महत्त्वाचा गुण म्हणजे तळमळ होय. होय आपण आता परत अर्ध्या इंचाने लिहिणार आहोत. मग ते खाली पण लिहू शकतो किंवा त्याच्या समोरही लिहू शकतो. इथे तळमळच्या समोर पहा. आता इथं तुम्हाला वेगळा मात्रा काढून दाखवतो उलट्या पद्धतीचा. आधी आपण असा सरळ टूल्स धरून काढला होता, आता असा या पद्धतीने. आपण याला हाताने पण शेडिंग करू शकतो, टूल्सनेही करू शकतो. तर या पद्धतीने आपण 1 इंच, अर्धा इंच, 1.5 इंच आणि 2 इंचाच्या टूल्सने हे एक वाक्य किंवा सुविचार काढलेला आहे. तर या पद्धतीचे टूल्स किंवा रांगोळी अक्षरलेखन क्लास आपला ऑनलाईन चालू असतो. याच टूल्सने आपण गालीच्या रांगोळीमध्ये टूल्सने गालीच्या रांगोळीसुद्धा शिकवतो. तर माझा नंबर लिहून घ्या, 93 25 28 84 53. या नंबरवर तुम्ही टूल्ससाठी किंवा क्लाससाठी संपर्क करू शकता. नमस्कार, धन्यवाद. थांबूया.